24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. जामोटी सरपंच अपात्र, बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश, खोटं नामनिर्देशन, खोटा प्रतिज्ञापत्र, निवडणूक आयोगाची फसवणूक. खोटं नामनिर्देशन आणि निवडणूक आयोगाची फसवणूक या सर्व गंभीर आरोपांनंतर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. सरपंचांसह त्यांच्या कुटुंबियांनी संगनमताने खोटी कागदपत्र तयार केल्याचा आरोप होत असतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक असलेल्या त्यांच्या पतींचीही अकालपट्टी करण्याची मागणी पुढे आली आहे. कलम 420, 465, 468, 191, 193 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढत असून मागील 5 वर्षांतील ग्रामपंचायतीच्या कारभाराची ही चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. जामोटीतील या प्रकरणाने आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या सोबत, सत्याच्या शोधात. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, सटाणा. याच संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी बोलताना माजी सरपंच रोडू साबळे, सरपंच पात्र झाले, पात्र व्हायलाच पाहिजे होते. पहिल्या मालेगाव अपर जिल्हाधिकारीकडेच पात्र व्हायला पाहिजे होते. कारण पहिल्यापासून पूर्ण ग्रामपंचायतला माहिती होतं की याला 3 अपत्य आहेत असं. आणि त्यावेळेस नामनिर्देशन पत्र भरताना याने आम्ही चौकशी केली आणि 2च अपत्य दाखवले तिथं. आणि आम्हाला पूर्ण गाव पूर्ण जागरूक होता या गोष्टींमध्ये. याच्यावर पुढं फौजदारी कारवाई झालेली पाहिजे. कमीत कमी याला 7-8 वर्ष शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या पिढीला सुद्धा कळायला पाहिजे की असे प्रकार व्हायला नको. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सत्यता ही सत्यताच राहणार आहे. त्याच्यासाठी आम्ही वेळप्रसंगी उपोषणाला बसू आणि जे सत्य आहे ते सत्याचाच विजय होईल. फौजदारी गुन्हे यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. आणि तिकडचे पण हे साखरी गट विकास अधिकारी जे तिकडचे जे बोगस जन्म नोंदणी केलेले त्यांच्यावर बी फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ग्रामपंचायतीने जी नोंद केली या सर्वांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. त्याचे भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे ही आम्ही शासनाकडे मागणी करू. आणि तो अजून बाजार समितीमध्ये संचालक आहे त्याचं बी पद जायला पाहिजे. हे 3 अपत्य असल्यावर सुद्धा हे कसं काय यांना नामनिर्देशन पत्र भरून कसं काय निवडणुकीला उभे राहतात यासाठी शासनाने प्रत्येक स्तरावर चौकशी करायला पाहिजे. त्यांनी जो ग्रामपंचायत 2.5 वर्ष तो 2.5 वर्ष बाई आतापर्यंत हे सर याची पूर्ण शासनाने शहानिशी करून पूर्ण चौकशी करून किती यांनी भ्रष्टाचार केला हे उघडकीस करायला पाहिजे आमच्या ग्रामपंचायतीसमोर. ही आमची शासनाकडे माझी मागणी राहणार आहे.